आताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी सांगितल्याप्रमाणे माझा पक्षप्रवेश 26 तारखेला माझ्या मतदारसंघामध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश 26 तारखेला मंगळवारी संध्याकाळी होणार आहे. हो, एकनाथ शिंदे साहेबांशी बोलणं झालं. शिंदे साहेब आणि अजितदादा दोघांशी बोलणं झालं. दोघांचं फडणवीस साहेबांशी बोलणं झालं. त्यामुळं 26 तारखेला प्रवेशाला मला त्यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. हे बघा, आता तुम्हाला सगळ्यांना मगाशी सांगितलेलं आहे की ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतोय त्या अर्थी बाकीचं काही उमेदवारी निश्चित होईल काय हे बाळपत प्रश्न विचारायची तशी गरज नाही आहे. 2019चा बदला घेणार का? मग त्यासाठीच उभं राहणार आहे ना. तुम्हाला खात्री आहे विजयची? 100% मला काय, माझ्या जनतेला खात्री आहे. माझं जे कॅल्क्युलेशन आहे, मी आजपर्यंत ज्या निवडणुकाला जिंकलो आहे, काही नसताना पहिली निवडणूक 30,000 मतानं जिंकलो, दुसरी 1,80,000, तिसरी 3,03,000. चौथी निवडणूक सगळ्या निवडणुकांचे रेकॉर्ड तोडतील अशी मला अपेक्षा आहे. काही सांगायची गरज नाही, त्यांना सगळं माहिती आहे. नाही असं काय नाही. हे बघा, नाही, काही गरज नाही ते सोडायचं. त्याचा आणि ह्या उमेदवारीचा किंवा निवडणुकीचा काही संबंध नाही. राहिला प्रश्न तुम्ही काय विचारलं, हे बघा, विरोधाचा विषय असा आहे की आम्हाला सगळ्यांना, महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षांना, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी अबकी बार 400 पार ही संकल्पना केंद्र पातळीवर आणि राज्यामध्ये मिशन 45, मिशन 48 हे राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एक दिलानं कामं करणार आणि सगळ्या ठिकाणी उमेदवार निवडून आणणार. उमेदवार अजितदादांनी पळवला असं म्हटलं जातं. नाही, असं कुठलं काही म्हटलं नाही, कोणी काही म्हणत नाही तसं. हे महायुती आहे, हा कन्सेन्सस आहे महायुतीतल्या तिन्ही पक्षामध्ये. या तिन्ही पक्षानं ठरवलेलं आहे. त्यामुळं कोणी पळवलं कोणी काही नाही, याच्यामध्ये सरळ आहे, महायुतीतला उमेदवार आहे. ठीक आहे. मोहिते पाटील यांनी पण विरोध केला होता. ते झालं ना, सांगितलं, त्याविषयी बोललो मी आता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.